नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा गुप्ता आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते, आपण ऑस्टिओआर्थरायटिसविषयी माहिती करून घेत होतो आणि ऑस्टिओआर्थरायटिसविषयी माहिती करून घेताना ऑस्टिओआर्थरायटिस नेमका काय असतो, तो कशामुळे होतो, त्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्याचबरोबर स्त्रियांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण हे जास्त का होतं आणि होमिओपॅथीमध्ये कशाप्रकारे ऑस्टिओआर्थरायटिसचे उपचार केले जातात, हे सर्व आपण पाहिलं होतं. आता ऑस्टिओआर्थरायटिसच्या लोकांनी नेमकी काळजी कोणती घेतली गेली पाहिजे, त्याचबरोबर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कुठले पदार्थ अवॉइड केले पाहिजेत, याविषयी आपण आज माहिती करून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंटनी प्रिकॉशन्स नेमके कुठले कुठले घेतले पाहिजेत किंवा काळजी कुठली घेतली पाहिजे, याविषयी सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं ते म्हणजे तुमचं जर वजन जास्त असेल तर तुम्ही ते वजन कमी केलं पाहिजे. कारण तुमचे जे गुडघे असतात किंवा तुमचे जे हिप जॉईंट असतात हे तुमचे वेट बिअरिंग जॉईंट असतात. तुमचं वजन जर जास्त असेल तर त्या जॉईंटवरती पडणारं वजन हे जास्त होतं आणि त्यामुळे तिथे विअर अँड टिअर जास्त होतो आणि ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका हा वाढतो. त्यामुळे वजन जर तुमचं जास्त असेल तर तुम्ही तुमचं वजन सगळ्यात पहिल्यांदा कमी केलं पाहिजे. त्यानंतर जे नी कॅप्स असतात म्हणजे गुडघ्यांचे जे मोजे असतात हे तुम्ही वापरले पाहिजेत. ज्या वेळेला तुम्ही काम करत असता किंवा तुम्ही उभे असता अशा वेळेला तुम्ही हे नी कॅप्स वापरले तर तुमच्या गुडघ्यांवरती येणारं प्रेशर जे असतं हे कमी होतं आणि तुम्हाला आराम भेटतो. ज्या वेळेला तुम्ही आराम करत असता, बसलेले असता, अशा वेळेला तुम्ही ते नी कॅप काढून ठेवू शकता. मात्र उभे असताना आणि काम करताना हे नी कॅप्स तुम्ही वापरले पाहिजेत. त्याचबरोबर जेवढी कमी मुवमेंट तुमच्या गुडघ्यांची होईल, तुमच्या सांध्यांची जेवढी कमी मुवमेंट होईल तितकी कमी मुवमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे गुडघे हे जास्त वाकवता कामा नये किंवा जास्त दुमडता कामा नये. म्हणजे आता याचं उदाहरण पाहायचं झालं तर खाली जमिनीवर बसणं तुम्ही टाळलं पाहिजे, कारण ह्यामुळे तुमच्या गुडघ्यांवर प्रेशर येऊ शकतं. तुम्ही जर इंडियन टॉयलेट वापरत असाल तर त्या बदल्यात तुम्ही कमोड वापरू शकता. ह्यामुळे देखील तुमच्या गुडघ्यांवर येणारं जे प्रेशर असतं हे कमी होतं. त्याचबरोबर जिना सतत चढ उतार करणं तुम्ही टाळलं पाहिजे. यामुळे तुम्हाला बरीच मदत झालेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर काही योगा असतात, काही व्यायाम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सरसाइज असतात जे ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंटसाठी स्पेसिफिकली डिझाईन केले असतात. ह्या प्रकारचे जे एक्सरसाइज आणि योगा जर तुम्ही केले तर त्यामुळे तुम्हाला फायदा झालेला दिसून येतो. योगा आणि एक्सरसाइजमुळे तुमच्या जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी मेंटेन राहते आणि त्यामुळे तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिसचे जे सिम्पटम्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा दिसून येतो. आता कुठले पदार्थ आहेत जे ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंटनी खाल्ले पाहिजेत याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते म्हणजे ऑइली फिश. ऑइली फिश जसं की सॅल्मॉन आणि मॅक्रेल जे मासे असतात ह्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. आता हे जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं हे अँटी इन्फ्लॅमेटरी असतं. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे इन्फ्लॅमेशन कमी करण्याचं काम हे करत असतं. इन्फ्लॅमेशन कमी झाल्यामुळे तुमच्या सांध्यांमधलं जे इन्फ्लॅमेशन असतं हे कमी होतं आणि त्यामुळे तिथले सिम्पटम्स जे असतात, तिथली वेदना जी असते ही कमी होते आणि तुम्हाला फायदा दिसून येतो. तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल, तुम्ही जर मासे खात नसाल तर तुम्ही अक्रोड असेल किंवा चिया सीड्स असतील ह्या देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पुढचा घटक आहे ते म्हणजे फळं आणि भाज्या. आता फळं आणि भाज्या ह्यांच्यामध्ये देखील अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर फायबर्स जे असतात हे देखील फळं आणि भाज्यांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर असतात. अँटीऑक्सिडंट्स इन्फ्लॅमेशन कमी करायचं काम करतात आणि जे फायबर्स असतात हे वजन मॅनेज करायचं काम करतात किंवा वजन कमी करायचं काम करतात. त्याचबरोबर पोट साफ होण्यासाठी देखील हे फायबर्स मदतशीर झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर नट्स किंवा ड्रायफ्रूट्स जे असतात हे देखील तुम्ही वापरू शकता. आता हे जे नट्स किंवा ड्रायफ्रूट्स असतात ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई यासारखे घटक आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर ह्या जे नट्स असतात किंवा हे जे ड्रायफ्रूट्स असतात ह्याच्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपल्याला पाहायला भेटतात. ह्याच्यामुळे काय होतं की इन्फ्लॅमेशन कमी व्हायला मदत होते. जे अक्रोड असेल किंवा पिस्ता असेल किंवा बदाम असेल ह्यासारखे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर कांदा आणि लसूण जो असतो ह्या कांदा आणि लसूणमध्ये डायलियल डायसल्फाईड नावाचा घटक असतो. आता हा जो डायलियल डायसल्फाईड असतो ह्याच्यामुळे
तुमचे जे कार्टिलेज असतात, तुमच्या जॉईंटमध्ये जे कार्टिलेज असतात ह्यांचं जी झीज असते किंवा ह्यांचं जे डिजनरेशन असतं हे कमी करण्याचं काम हे डायलियल डायसल्फाईड करत असतं. त्यामुळे कांदा आणि लसणाचा तुम्ही वापर केला पाहिजे. त्यानंतर हळद जी असते, जी आपल्या स्वयंपाकामध्ये जेवणामध्ये वापरली जाते, ही हळद तुम्ही वापरू शकता. हळदीमध्ये देखील अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात. तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये हळद वापरू शकता किंवा दुधामध्ये घालून देखील घेऊ शकता. आता कुठले पदार्थ आहेत जे अवॉइड केले पाहिजेत, तर सगळ्यात पहिले म्हणजे साखर. आता ही जी साखर असते, ह्या साखरेमुळे काय होतं, ज्यावेळेला तुम्ही साखर खाता त्यावेळेला तुमच्या शरीरात सायटोकाइन्स नावाचे जे घटक असतात ह्यांचं सिक्रिशन वाढतं. त्यामुळे काय होतं, इन्फ्लामेशन वाढलेलं आपल्याला पाहायला भेटतं. इन्फ्लामेशन वाढलं म्हणजे सिम्पटम्स वाढणार आणि सिम्पटम्स वाढले म्हणजे तुमची जी वेदना आहे, तुमचे जे पेन आहे हे देखील वाढणार. त्यामुळे साखर तुम्ही अवॉइड केली पाहिजे. त्याचबरोबर जे रेड मीट असतं म्हणजे ज्याच्यामध्ये मटण येतं, हे देखील इन्फ्लामेशन वाढवण्याचं काम करतं, हे देखील तुम्ही टाळलं पाहिजे. त्याचबरोबर जे हायली प्रोसेस फूड असतात, जे पॅक फूड असतात, तळलेले तेलकट किंवा तुपकट जे पदार्थ असतात हे देखील तुम्ही आहारामधनं पूर्णपणे वर्ज्य केले पाहिजेत. जे रिफाईंड कार्ब असतात म्हणजे ज्याच्यामध्ये मैदा आणि मैद्याचे प्रोडक्ट्स असतात, बेकरी प्रोडक्ट्स असतील, हे देखील तुम्ही टाळले पाहिजेत. तुम्हाला जर एखादी हॅबिट असेल म्हणजे स्मोकिंगची किंवा अल्कोहोलची किंवा टबॅकोची जी हॅबिट असेल तर ह्या देखील तुम्ही टाळल्या पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, अल्कोहोल किंवा टबॅको जे असतं ह्याच्यामुळे सिम्पटम्स वाढलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर मेडिसिनचा देखील इफेक्ट कमी झालेला पाहायला भेटतो. त्यामुळे तुम्हाला जर अशा काही हॅबिट्स असतील तर त्या देखील तुम्ही कमी केल्या पाहिजेत. श्रोत्यो, तुम्हाला देखील जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.